मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,055 वरती. 22,055 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला. तर आजच्या मार्केटमध्ये पण आपल्याला पाहिजे तशी मोमेंटम बघायला मिळाली नाही. ठीक आहे, म्हणजे आजचं मार्केट जे होतं आपलं ट्रेंडिंग नव्हतं मार्केट. सकाळच्या वेळेला आपण एक रेंज बघितली होती आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की मार्केट त्या रेंजमध्ये थांबू शकतं. ठीक आहे, जेव्हा ती लेवल पार होईल तेव्हा त्यामध्ये चांगला मोमेंटम येऊ शकतो. एक स्पाईक मारला मार्केटने तिथे, पण नंतर पूर्णपणे साईडवेज होऊन गेलेलं होतं. ठीक आहे, पुन्हा स्पाईक मारला, पुन्हा वरती गेलं, पण पाहिजे तसं नव्हतं मार्केट. आणि ह्या ठिकाणी आपण जो चार्ट बघतोय तो डेलीचा बघतोय. डेलीमध्ये काय दिसतंय तुम्हाला? ह्या ठिकाणी बघा, ही जी सेलिंग आली मार्केटमध्ये आणि त्यानंतरचं असणारं मार्केट इथं कसं दिसतंय तुम्हाला? हे बघा, या कॅन्डलच्या आतमध्येच ट्रेड करताना दिसतंय. ही मोठी कॅन्डल बनली, हा पहिला दिवस, त्यानंतर हा दुसरा दिवस, हा तिसरा दिवस आणि चौथा दिवस. ही कॅन्डल सोडून द्या तुम्ही, त्यानंतरचे 3 दिवस बघा, तुम्हाला इथे इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन झालेलं दिसणार. म्हणजे एकाच कॅन्डलमध्ये ह्या 3 कॅन्डल तुम्हाला बनताना दिसत आहे. म्हणजे मार्केट एक प्रकारे काय घेतं, या ठिकाणी पॉज घेतं, या लेवलला पॉज घेतं. हे बघा, ते कोणतेही डायरेक्शन पकडू शकतं. मी तुम्हाला हे असं ट्रेंड लाईन या ठिकाणी ड्रॉ करून दाखवली होती. बघा, अशी ट्रेंड लाईन मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवली होती आणि हे स्ट्रक्चर आपल्याला ब्रेक झालेलं दिसतंय. आता जर मार्केटला इथे निगेटिव्ह व्हायचं असेल तर काय करावं लागेल मार्केटला? हा एक झोन दिसतोय आपल्याला, 21,850चा एक सपोर्ट, हा एरिया दिसतोय बघा, हा एक झोन दिसतोय. हा मार्केटला ब्रेक करावा लागेल, म्हणजे याच्या खाली असा ब्रेकडाऊन द्यावा लागेल. तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केट आपलं होतंय निगेटिव्ह. इथे आपलं मार्केट निगेटिव्ह होऊ शकतं, नाहीतर इथून पण रिव्हर्सल मिळू शकतो. जर मार्केटने 22,121ची लेवल जर ब्रेक केली, त्याच्यावरती ट्रेड करायला लागलं तर पुन्हा एक रिव्हर्सल पण असा येऊ शकतो. शेवटी मार्केट असतं मित्रांनो, आपण नेहमी ट्रेंडला फॉलो करायचा असतो. जेव्हा आपल्याला क्लॅरिटी येत असते की हां, इथून आता ट्रेंड रिव्हर्सल होतोय, मग मी मार्केटला शॉर्ट केलं पाहिजे. नाही, मार्केट एका जागेवरती थांबलेलं आहे, तिथं ट्रेड करतंय, मग आपण इथे डायरेक्ट डिसिजन कसं घेऊ शकतो? नाही, जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन मिळत नाही मार्केटमध्ये आपल्याला जर काम करायचं असेल, कोणती गोष्ट असू द्या, मी तुम्हाला लाईव्हमध्ये एक्झाम्पल पण देत असतो की आपल्याला पाहिजे असतं कन्फर्मेशन. ते कन्फर्मेशन जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा मग मार्केटमध्ये आपण शॉर्ट साईडला जाणार. इथे जर मार्केट खाली गेलं, याच्या खाली क्लोज दिला, तर म्हणणार आपण की मार्केट आपलं निगेटिव्ह होते. तोपर्यंत निगेटिव्ह नाही मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, ही सेलिंग झाली, मार्केट एक प्रकारे पॉज घेतं आहे. अजून मार्केट इथं ट्रेंडला डिसाईड करत नाही कुठे जायचं आहे. ते आपल्याला कसं ओळखता येईल? कन्फर्मेशन. येणाऱ्या दिवसांमध्ये जे आपल्याला कन्फर्मेशन मिळेल त्यावरून आपण डिसाईड करू शकतो की मार्केट आपलं कोणत्या दिशेने जातं आहे. इंट्राडेमध्ये तर मूव येत जाणार. इंट्राडेमध्ये तुम्हाला मार्केट वरती पण दिसतं, अपसाईड मूव देतं, डाऊन साईड मूव देतं. ठीक आहे, पण जो ओव्हरऑल ट्रेंड असतो ना मार्केटचा, ते तुम्हाला इथेच दिसणार जेव्हा तुम्ही बिग टाईम फ्रेममध्ये बघतात तेव्हा. समजलं ना? तेव्हा मग तुम्हाला समजेल की इथं मार्केट आपलं वीक होतं आहे की स्ट्रॉंग होतं आहे पुन्हा. तर या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चला. आता मार्केट अशा लेवलला आहे, मेक आणि ब्रेक लेवल 22,000च्या आसपासच ट्रेड करत आहे, लक्षात घ्यायचं. हे बघा, HDFC बँकेचं पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. HDFC बँक पण रिव्हर्सल देण्याच्या तयारीमध्ये आहे. स्ट्रक्चर चांगलं बनलेलं आहे. रिलायन्समध्ये पण टॉपपासून बऱ्यापैकी करेक्शन झालं, याचं पण सांगतोय. IT इंडेक्स का सांगतोय मी? याचा पण सपोर्ट इंडेक्ससाठी चांगला असतो. ITचं वेटेज पण निफ्टी 50मध्ये जास्तच आहे. जर ITमध्ये अचानक बाईंग व्हायला लागली तर नक्कीच एक सपोर्ट निफ्टीला पण मिळू शकतो इथे. त्यानंतर बँकिंग सेक्टर म्हणजेच निफ्टी बँक इंडेक्स आहे, याचा पण सपोर्ट इकडे निफ्टीला मिळू शकतो. कारण की बँक निफ्टीमध्ये असलेले स्टॉक ते पण एक निफ्टी 50चा भागच आहे. मग त्याच्यामध्ये HDFC बँक आली, ICICI बँक आली, ॲक्सिस बँक, कोटक बँक, SBI, हे सर्व कशाचे भाग? निफ्टी बँकचा भाग. आणि ते इकडे निफ्टी 50चा पण भाग आहे. तिकडे जर बँकिंगमध्ये बाईंग झाली तर नक्कीच इकडे निफ्टीला पण सपोर्ट मिळेल आणि इथून एक रिव्हर्सल मग आपल्याला बघायला मिळेल इथे याच लेवलपासून. लक्षात ठेवायचं आहे, तिथे जर सेलिंग झाली तर मग आपला निफ्टी बँक इंडेक्स जो आहे वीक होऊ शकतो. HDFC बँकमध्ये सेलिंग झाली, रिलायन्समध्ये सेलिंग व्हायला लागली, कारण की इंडेक्सला चालवणारं कोण असतं? हेच असतं, स्टॉकच असतात. तेव्हाच तर आपला इंडेक्स वर खाली होत असतो. समजतंय ना? या गोष्टींचं पण थोडक्यात ऑब्झर्वेशन करत चालायचं. प्रत्येक वेळेला नाही बघायचं. आपला चार्ट असतो आपल्यासमोर, तो बघायचा असतो. असं नाही की प्रत्येक वेळेला तिकडे काय होतं. हे बघा, खूप काही गोष्टी कारणीभूत असतात. ठीक आहे, काही वेळेला HDFC बँक तुमची फ्लॅट दिसेल, पण ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक बँक, SBI यांच्यामध्ये सेलिंग होणार. जास्त त्यांच्यामध्ये सेलिंग झाली तर तुमचं इंडेक्स खालीच येणार आहे. मग तुम्ही म्हणणार HDFC बँक तर वरती होती, मग इंडेक्स कसा खाली आला? पण बाकीचे होते ना आणणारे खाली. समजलं ना? त्या गोष्टी पण बघत चालायच्या. तर मार्केटची आजची जी क्लोजिंग आली ती 22,000च्या वरती आली. आता उद्यासाठी मग मार्केटमध्ये कसा प्लॅन असू शकतो, कसं मार्केट डायरेक्शनल होऊ शकतं,
कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार, रेजिस्टन्स असणार, त्यानंतर आज दिवसभरात काय ॲक्टिव्हिटी झाली ते बघण्यासाठी आपण जाणार 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर आजच्या दिवशी पण मार्केट जवळजवळ फ्लॅटच ओपन झालेलं होतं. ठीक आहे, फ्लॅटिश ओपनिंग होती मार्केटची आणि मार्केटने सुरुवातीला एक डिप पण दिलेलं होतं इथे, पण ताबडतोब रिकवर झालं मार्केट. वरती आलं, वरती एक हर्डल होता. मागच्या सेशनमध्ये पण आपण बघितलं की तर मार्केट थांबत नव्हतं. 22,000ची लेवल आहे, त्याच्यावरती मार्केट थांबतच नव्हतं. बरोबर त्याच लेवलपासून रिजेक्शन आलं. पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग आली. सपोर्ट कुठे घेतला हो? मागच्या वेळेला ज्या ठिकाणी सपोर्ट घेतलेला होता निफ्टीने त्याच लेवलला सपोर्ट घेतला. पुन्हा मार्केटवरती गेलं, इथूनच पुन्हा रिजेक्शन आलं, पुन्हा मार्केट खाली आलं, याच लेवलवरती आलं. प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो लेवलचं खूप महत्त्व असतं. लेवल बघत चला. जे मार्केटमध्ये सपोर्ट, रेजिस्टन्स, सप्लाय डिमांड झोन असतो ना, तो ओळखण्याचा प्रयत्न करा. मार्केटचा ट्रेंड ओळखला, या गोष्टी तुम्हाला समजल्या, ॲक्युरेसी नक्की वाटेल तुमची. आपण प्रत्येक वेळेला तर बरोबर ठरू शकत नाही, पण जेव्हा आपण बरोबर असणार मार्केटमध्ये आपण जास्त पैसा बनवू शकतो. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. आणि चुकलो, छोटा लॉस घेऊन आपण बाहेर पडायचं असतं चुकलो तर. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि मग मार्केटने बघा इथे रिव्हर्सल दिला. बॉटमपासून मार्केट पुन्हा रिकवर झालं चांगल्या प्रकारे. 100 पॉईंटची रॅली इथे आली. आणि आपण म्हटलं पण होतं की मार्केट ट्रेंडिंग केव्हा होऊ शकतं, की मार्केट जेव्हा हे लेवलच्या बाहेर जाणार तेव्हा. मार्केटने जर या सपोर्टला ब्रेक केलं, इथून खाली जाणार, वरती रेजिस्टन्सला ब्रेक केलं तर ते वरती जाणार. ही जी प्राईज ॲक्शन असते ना या ठिकाणी होणारी, तुम्ही बघायची आहे. इथे मार्केटने या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट पण दिला, इथे पुलबॅक देऊन इथे कंटिन्युएशन पण केलं. हा छोटा समूह होता. आता बहुतेक जण अशा मूला पण पकडतात, कारण की रिस्क आपली छोटी असते. स्टॉपलॉस छोटा बनतो. स्टॉपलॉसचा एक पॉईंट असतो मित्रांनो. मार्केटमध्ये काही सपोर्ट लेवल असतात, स्विंग लो बनत असतात, स्विंग हाय बनत असतात, ते बघायचे असतात तुम्ही. त्यानंतर मग तुम्ही आपला स्टॉपलॉस लावायचा असतो. तर इथे पण छोटा समूह बहुतेक जणांनी कॅच केलेला असेल. ठीक आहे ना. मी तर कोणाला सांगत नाही तुम्ही की ह्या लेवलला बाय करा, सेल करा, नाही, चुकीचं आहे. ऑप्शन ट्रेडिंगच मुळात करायला नको. बहुतेक जण करतात. तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्ही ऑप्शनमध्ये काम करत चाला. जर तुम्ही नवीन असाल तर ऑप्शन ट्रेडिंग करूच नका. मार्केटमध्ये 2-3 वर्ष घालवा, इक्विटीमध्ये काम करा, तिथे पैसा बनवा, नंतर ऑप्शनकडे या, ते पण कमी लॉटने. आणि प्रॅक्टिस करा, जेवढी शक्य होईल. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते ऑप्शनमध्ये पण. ठीक आहे ना. नेकेडमध्ये बहुतेक जण लॉस करून बसतात आजकाल. ठीक आहे ना, ऑप्शन बाईंगमध्ये खास करून, तर ते टाळायचं आहे. मग आता ही लेवल रेजिस्टन्स होती पहिले, नंतर ती इथे सपोर्टचं काम करत होती प्रत्येक वेळेला. दिसतंय ना तुम्हाला. आणि हे जे स्ट्रक्चर होतं इथे, हे दिसतंय तुम्हाला, हे छोटंसं नॅरो रेंज इथे बनत होती. इथे नंतर ब्रेकआउट दिला, प्राईजने पुन्हा इथे ब्रेकआउट दिला, पण हर्डल येतोय ना. मी तुम्हाला ह्या लेवल सकाळी पण सांगितलं होतं बघा. 22,075 ही रेजिस्टन्स असेल, 22,120 ही लेवल एक रेजिस्टन्स असेल. त्याच लेवलवरती बघा कसं रिजेक्शन पण आलं प्राईजचं. इथून जेव्हा प्राईज वरती गेली ब्रेकआउट दिल्यानंतर, काय मोमेंटम बनलाच नाही. मी सांगतो काय, आजचं मार्केट जे होतं ना, आज चॉपी मार्केट म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, अप साईड डाऊन साईड, अप साईड डाऊन साईड, रेंज बाउंड असं मार्केट होतं. तर अशा मार्केटमध्ये स्टॉपलॉस हिट होणारच नक्की. आपल्याला जर ऑप्शन बाईंगमध्ये पैसा बनवायचा असेल तर मार्केट पाहिजे ट्रेंडिंग मार्केटमध्ये ऑप्शन बायरचा पैसा बनतो. जर असं मार्केट असेल ना तर शक्यतो ऑप्शन बायर आपला पैसा लूज करतात, त्यांना लॉसच होत असतो. हे विसरायचं नाही कधी. हां, ही महत्त्वाची गोष्ट असते, कधीच विसरायची नाही की ऑप्शन बायरसाठी पाहिजे ट्रेंडिंग मार्केट. इथेच प्राईजने नंतर सपोर्ट घेतला, पण मार्केट इथं बंद झालेलं होतं. समजलं ना. तर मार्केट काय एवढं खास नव्हतं आजचं. जे ट्रेंडिंग मार्केट पाहिजे आपल्याला ते नव्हतं, पण मार्केटने क्लोज वरच्या लेवलला दिलेलं आहे. ठीक आहे ना. बॉटमपासून जर म्हटलं ना, ही जी रिकव्हरी झाली, इथे सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं आणि क्लोज वरती दिलेलं आहे. आता इथे काय होऊ शकतं, प्रोबॅबिलिटी काय असणार आहे, आपण उद्यासाठी कसा प्लॅन केला पाहिजे, मार्केटने कोणता रेजिस्टन्स ब्रेक केला तर वरती जाऊ शकतं. तर रेजिस्टन्स आपल्यासाठी असणार 22,120ची लेवल, ही आपल्यासाठी रेजिस्टन्स आहे. मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल तर लॉंग साईडला जाण्याचा प्लॅन आपण ह्याच लेवलच्या वरती करणार. म्हणजे आजचा डे आहे, याच्यावरतीच मार्केट थोडंसं ट्रेंडिंग होऊ शकतं. होईलच असं नाही, कारण की काही वेळेला मोमेंटम तुटून जातो मार्केटमध्ये आणि साईडवेज होतं मार्केट. पण एक प्राइस ॲक्शन बघून आपण इथे प्लॅन करू शकतो की मार्केट जर इथे फ्लॅट ओपन होतं आहे, सुरुवातीला तर आपल्याला जायचंच नाही. कोणती कॅन्डल बनवू द्या, बुलिश बेरिश काहीच करायचं नसतं. इथे कोणतीही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी व्हायला नको. जेव्हा मार्केट 22,120च्या वरती ट्रेड करायला लागेल, तिथे काही पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनेल, तेव्हाच आपण इथे लॉंग जाण्याचा प्रयत्न करणार. कॉल साईडला, सी साईडला ताबडतोब एक हर्डल पण येतो आहे 22,150चा, तो पण बघायचा असतो. त्याच्यावरती मार्केट जातं आहे का ते बघायचं असतं. मला जर इथे एंट्री घ्यायची, माझी रिस्क किती बनते आणि मला रिवॉर्ड किती मिळतो आहे ते बघायचं आहे. कॅल्क्युलेशन करत चाला त्याचं. ठीक आहे. आणि याच्यावरती जर मार्केट निघून गेलं तर मग 22,200 22,300पर्यंत निफ्टी मग जाऊ शकते. थोडासा एक अपसाईड मूव्ह इथे येऊ शकतो. मग
आणि गॅप अपमध्ये पण सेम लक्षात ठेवायचं की गॅप अपमध्ये पण ताबडतोब एंट्री घेत जाऊ नका. गॅप अप आणि गॅप डाऊन याच्यामध्ये ताबडतोब कधी एंट्री घ्यायची नाही. तुम्हाला वाटतंय मार्केट होतं गॅप अप ओपन, ह्या लेवलच्या वरती गॅप अप ओपन होतं आहे, मोठी कॅन्डल बनताना दिसणार तुम्हाला अशी बुलिश कॅन्डल, अशी बुलिश. मग तुम्ही म्हणतात की नाही आता गॅप अप झालं ओपन, ते कंटिन्युअसली वरतीच जाणार. पण दुसरीच कॅन्डल ताबडतोब फिरून जाते आणि ती अशी निगेटिव्ह बनून जाते आणि येतं मार्केट पुन्हा खाली अशा प्रकारे. मग तुम्ही पहिल्या कॅन्डलमध्ये ट्रॅप होऊन जात असतात. शक्यतो ते करायचंच नाही आहे. प्रॉपर प्राईजला फॉलो करा आणि ट्रेंडला फॉलो करा. मार्केटचा ट्रेंड कसा आहे तुम्हाला सकाळपासून दिसतंय ना. मार्केट एका काय करायचं नाही आपल्याला, शांत बसायचं. कोणताही ऑप्शन बाय करायचं नाही आपल्याला. ऑप्शन सेलर असाल ते इथे बरोबर ट्रायंगल सेल करून देतात. प्रत्येकाची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते, प्रत्येकाची वेगवेगळी ट्रेडिंगची स्टाईल असते. तो काही करून बसतो इथे. त्याला काय करायचं आहे, कोणी नेकेड ऑप्शन सेल करून दिला, कोणी त्याला हेज केलं, सर्व गोष्टी चालतात इथे. ठीक आहे, तुमचा प्लॅन काय असला पाहिजे तर तुम्ही ठरवलं पाहिजे मार्केटची कंडिशन बघून की मला इथे काय करायचं. ऑप्शन बाईंग अशा मार्केटमध्ये करायची नाही की जेणेकरून तिथे तुम्हाला लॉस होत असतो, ते टाळायचं आहे. आणि रँडम ट्रेडिंग करू नका. खरं म्हणजे रँडम म्हणजे काय, कोणत्याही ठिकाणी एंट्री घेणे आणि लॉस करून घेणे, ती झाली रँडम ट्रेडिंग, ते टाळायचंच आहे. मार्केट जेव्हा गॅप ओपन होतं, एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, हा प्रिव्हियस डे हाय जो असतो ना तो आपल्यासाठी सपोर्टचं काम करतो. समजा झालं गॅप अप, पहिल्याच 5-10 मिनिटांमध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये मार्केट डीप देत असतं, मग ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करते. इथे बाउन्स दिला तर मग मार्केट वरती जाऊ शकतं इथून संभावना, किंवा या सपोर्टला पण ब्रेक केलं तर नेक्स्ट सपोर्ट जो असेल स्ट्रॉंग सपोर्ट, हीच लेवल ज्या ठिकाणी मार्केटने ब्रेकआउट दिलेला होता 22,035च्या आसपास ही लेवल असेल. 22,035 ते 22,040ची लेवल ही आपल्यासाठी काय करू शकते, एक सपोर्टचं काम करणार आहे. मग ह्या ठिकाणी आल्यानंतर मग मार्केट बाउन्स घेऊ शकतो थोडं. आपण निगेटिव्ह केव्हा जाऊ शकतो मार्केटमध्ये, आता ही लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाची. सकाळच्या वेळेला हा झोन मी ड्रॉ केलेला होता इथे. जेव्हा मार्केट या लेवलच्या खाली जाणार ना, मग वीक होणार मार्केट. हा एक झोन आहे, हा मार्केटने ब्रेक केला तर मग मार्केटमध्ये थोडी विकनेस येऊ शकते. 21,850ची मोठी लेवल आहे, त्याच्या खाली गेला तर आणखीन वीक होणार. पण हा सपोर्ट ब्रेक झाला तरी ते सेलिंग प्रेशर निफ्टीमध्ये जास्त येऊ शकतं. सेलिंग प्रेशर निफ्टीमध्ये जास्त येऊ शकतं. आता काहींना वाटतं की आपण इंट्राडेमध्ये पुट साईडला गेलं पाहिजे, मला पुट साईडला प्रॉफिट बनवायचं. मग असा कोणता झोन असतो की त्याच्या खाली गेल्यानंतर सेलिंग जास्त येणार, मला मोमेंटमला पकडायचं असतं. मोमेंटम कोणत्या ठिकाणी येणार, तर ही लेवल असणार एक की मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं समजा आणि याच्या खाली जर कंटिन्युअसली जायला लागलं तर मग आपण ह्या स्विंगला कॅच करू शकतो. इथे कुठपर्यंत, ह्या लेवलपर्यंत 21,927, 21,920च्या आसपास इथे स्विंगला कॅच करू शकतो. येणारा मोमेंटम पण इथे फास्ट असू शकतो. इथे ताबडतोब जायचं नसतं मित्रांनो. हा एक एरिया जो असतो ना, हा एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया असतो. बहुतेक जण म्हणतात एक कॅन्डल बनली मार्केटला करा शॉर्ट करा शॉर्ट करा शॉर्ट करा, मार्केट शॉर्ट होत नाही, ते इथून रिव्हर्सल देत असतं. एरियाचं महत्त्व असतं, सपोर्ट एरिया, रेजिस्टन्स एरिया, त्यांचं एक महत्त्व असतं सपोर्ट एरिया. मग तिथे मार्केटला तुम्ही शॉर्ट करायचं नाही आहे, चुकी करायची नाही ती. ठीक आहे ना, प्रॉपर प्राइजेक्शन बघायची. प्राईस तिथे रिटेस्ट करते का, काही पुलबॅक देते का, त्या पुलबॅकमध्ये मग तुम्ही जाण्याचा प्रयत्न करू शकतात. हे टार्गेट असलं पाहिजे. काही वेळेला ते टार्गेट तुम्हाला एका कॅन्डलमध्ये मिळून जात असतं. अशी मोठी कॅन्डल जर बनली तिच्यामध्ये प्रॉफिट पण बनून जातं. पी साईडला जेवढा मोठा स्पाईक तेवढं प्रीमियम आपलं जास्त वाढतं ऑप्शनमध्ये. हा सपोर्ट ब्रेक झाला तर मग मात्र सेलिंग प्रेशर इथे वाढू शकतं, कारण की मल्टिपल टाईम हा सपोर्ट इथे टेस्ट झालेला आहे. आणि जेव्हा पण प्राईज एका सपोर्टला सारखं टेस्ट करते किंवा रेजिस्टन्सला करते तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स वीक होत जातो, मग तुटण्याची संभावना तिथे जास्त असते त्याची. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आणि लिहून पण घ्यायच्या वाटलंच तर आहे ना, याला लिहून घेत चला. काही जण विसरतात. इंट्राडे ट्रेडिंग मित्रांनो रिस्की असतं खूप, आणि तुम्ही करतच असाल तर रिस्क रिवॉर्डला मॅनेज करत चला. रिस्क थोडी घ्या, रिवॉर्ड जास्त घेण्याचा प्रयत्न करा. नाहीतर असं नको व्हायला की तुम्ही रिस्क जास्त घ्यायचे आणि प्रॉफिट छोटं घेऊन बाहेर पडायचे, पण एक दिवस लॉस झाला तर तो मोठा होत असतो. रिस्क रिवॉर्डनुसार काम करत चला इंट्राडेमध्ये, नाहीतर करत जाऊ नका. ऑप्शन ट्रेडिंग तर करू नका. हे ॲनालिसिस कशासाठी असतं, एज्युकेशनसाठी. तुमचं सेम ॲनालिसिस तिकडे स्टॉकमध्ये पण असलं पाहिजे, फरक काहीच नसतो. हे टेक्निकल ॲनालिसिस असतं फक्त. इंडेक्सने कोणती लेवल ब्रेक केली तर एक ट्रेंडिंग मूव येऊ शकतो, इंडेक्स कोणत्या लेवलच्या खाली वीक होऊ शकतो, हे ॲनालिसिस असतं आपलं. असं नाही की मग हे ॲनालिसिस केलं आहे मी आणि कोणी बाईंग सेलिंग करायला सुरुवात केली. चुकी करायची नाही तुम्ही. स्वतःचं ॲनालिसिस करत चला आणि स्टॉपलॉस लावत चला. जेव्हा पण ट्रेडिंग करायची स्टॉपलॉस लावायचा, मनात कधी स्टॉपलॉस पकडायचं नाही. स्टॉक मार्केटला चॅलेंज करू नका. स्टॉक मार्केट सुप्रीम असतं आणि स्टॉक मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, हा शब्द कधी विसरू नका.
आपण ठरवून घ्यायचं की मला किती रिस्क घ्यायची, त्यामध्ये स्टॉप लॉस किती लावायचा, 5, 10, 15 पॉईंटचा ठरवून घ्यायचा, लावून त्या स्टॉप लॉस. ट्रेडला होल्ड करा. एक तर तुमचा स्टॉप लॉस हिट होईल किंवा तुम्हाला प्रॉफिट मिळेल, दोन्हीपैकी एक. ठीक आहे ना. त्यामुळे स्टॉप लॉसचा वापर नक्की करायचा आहे. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणत्या लेवलला आपण बाय करायचं, कोणत्या लेवलला आपण सेल करायचं. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.